तू माझ्या भाषणामध्ये कधी कर्जमाफीचा उल्लेख ऐकलाय का? मी एवढ्या दिवसापासून भाषण करतोय, सभा झाली, निवडणुकीच्या आधीचे भाषणं झाले, पण एकही भाषणामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केला आहे का? आणि जर केला असेल तर मला सांग, कारण की अंतरून पाहून पाय पसरावे लागतं. आपल्याला माहिती आहे, मला माहिती आहे राज्याचा कारभार कसा चालू आहे आणि त्याच्यात कर्जमाफी देणं हे थोडं अवघड आहे, असं खुद्द अजित पवार यांनी त्यांच्या दौंडमध्ये सभेमध्ये म्हटलं. काय झाला सगळा किस्सा? हे जे काही कर्जमाफी आहे, शेतकरी कर्जमाफी होणार आहे का, याचे स्पष्ट संकेत अजितदादा पवार यांनी आता दिलेले आपल्याला दिसत आहे. तर काय आहेत ते सगळं जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्यात आणि या घोषणांवर सर्वसामान्यांनी विश्वास देखील दाखवला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेनंतर अभूतपूर्व यश हे महायुती सरकारला आलं. अन्नपूर्णा योजना असो, मुख्यमंत्री बळीराजा योजना असो, मोफत वीज योजना असो, अशा असंख्य योजना सुरू करण्यात आल्या. याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ करण्याचं आश्वासन दिलं आणि शेतकरी कर्जमाफी यासारख्या खूप काही मोठ्या घोषणा, त्यांचं संकल्पपत्र जाहीर केलं. आता या दरम्यान ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि आता हे सरकार स्थापन होऊन बरेच दिवस देखील झाले, पण शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी संदर्भात विचारणा होऊ लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासनं दिले ते पूर्ण करत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि ते करण्यासाठी आम्हाला 5 वर्षाचा कालावधी देखील आहे. त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील जाहीर केला आणि याचे संकेत देखील त्यांनी त्यावेळेस दिले होते. पण राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी एका विधानामुळे कर्जमाफीचा जो काही संभ्रम आहे तो दूर करून टाकला आणि शेतकऱ्यांना स्पष्ट संकेत देखील दिले. अजित पवार यांनी दौंड येथील त्यांच्या एका जाहीर सभेमध्ये सांगितलं की मी माझ्या भाषणामध्ये कधीही कर्जमाफीचा उल्लेख केलेला नाही आहे. शेतकऱ्यांनी ते समजून घ्यावं. जर मी कुठेही कर्जमाफीचा उल्लेख केलेला नाही आहे तर ती कर्जमाफी तुमची होणार नाही, असेही स्पष्ट त्यांनी दिलेले आहेत. जर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहोत तर मग प्रत्येकाला, आता लाडकी बहीण म्हटलं म्हणजे शेतकऱ्याचीच बहीण आली, ती शेतकऱ्याच्याच घरची माऊली आली, तिला 1500 रुपये जर हे सरकार देत आहे तर मग त्यांना अजून पैसे कशाला देतील, असंही त्यांचं याच्यातनं म्हणणं आहे. आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून मी माझ्या पद्धतीने सांगत होतो. मला नाही माहिती किती लोकांपर्यंत ते पोचलं, पण त्यांच्याच माध्यमातून त्यांनी सांगितलं, म्हणजे ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं की हे जे काही सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे, हे सरकार जे आहे हे फक्त व्यावसायिकदारांचं सरकार आहे, हे सरकार गरिबांचं सरकार नाही आहे, अशा खूप काही गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगितल्या होत्या. आता शेतकरी जो आहे, शेतकऱ्याचं जे काही अर्थसंकल्पामध्ये हे आता घोषणा करता बघा, हे घोषणा करता आणि त्या घोषणांच्या माध्यमातूनच आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतो. हे म्हणतो आम्ही शेतकऱ्यांचं जे काही बियाणे त्याच्यावर आम्ही GST लावणार नाही, पण हे लावतील, हे एवढे आरामखोर आहेत, हे लावतील. दुसरा विषय आला, शेतकऱ्यांना आम्ही 12,000 देऊ PM किसान योजनेचे, तेही देणार नाही ते, कारण की त्याचेही स्पष्ट संकेत जे काही केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं की आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा अशा ज्या काही योजना आहेत त्या चालू आहेत, त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना 12,000 रुपये देणं तेही त्यांनी टाळलं आहे. आणि म्हणूनच आपण थोडासा विचार करायला पाहिजे होता आपल्या मतदारांनी या सरकारला निवडून द्यायचं का नाही, कारण की यांनी खूप काही आश्वासनं दिली आणि आश्वासनांवर हे खरे उतरत नाही आहेत. बघूया पुढच्या काळामध्ये. हे तर झालं अजित पवारांचं, अर्थमंत्र्यांचं बोलणं, पण मुख्यमंत्री याच्यावर कशा पद्धतीने रिॲक्ट होता, कारण की मुख्यमंत्र्यांना देखील याच्यावर प्रश्न आता नक्कीच विचारण्यात येणार आहे. बघूया काय होणार आहे. त्यासाठी लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.